ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत लातूर शहरात कडक नाकाबंदी, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। लातूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री लातूर जिल्हा पोलिसांकडून शहरात ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी अचानक नाकेबंदी, वाहन तपासणी, संशयितांची चौकशी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। ही मोहीम पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, विवेकानंद चौक व MIDC या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी नाकेबंदी व तपासणी मोहीम राबवण्यात आली। ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत नाकेबंदी दरम्यान हुल्लडबाजी करत वाहन चालवणे, ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान एकूण 22 प्रकरणे नोंदवून सुमारे 35,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। पोलीस स्टेशन MIDC हद्दीत देखील व्यापक वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान एकूण 28 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। 17,400 रुपये दंड आकारण्यात आलाय। तसेच फटाका सायलेन्सर लावलेल्या 3 बुलेट मोटरसायकली व ट्रिपल सीट चालवणारी 3 वाहनं पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन इथं डिटेन करण्यात आली असून पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत नाकाबंदी दरम्यान 28 वाहनावर कार्यवाही करून 24,000चा दंड आकारण्यात आलाय। पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांनी मोटर वाहन कायद्यान्वये 8 केसेस करून 5,500 दंड आकारला। तसेच अवैधपणे शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांविरुद्ध शस्त्र अधिनियमाप्रमाणे 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.